नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत. तुमचा दिवस आनंदात जाव. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करू. आज आपण व्यंकटेश स्तोत्राची सेवा का करावी, कशी करावी हे आपण जाणून घेऊया. बघा, ज्यावेळेस आपल्या कोणतं दुःख येतं, अडचणी येतात, आपल्या मनातील इच्छापूर्तीसाठी आपण व्यंकटेश स्तोत्राची सेवा करू शकता. ती सेवा कशी करावी, सेवा चालू करताना आपल्यावर कोणकोणत्या अडचणी येतात, नक्की काय घडतं हे आपण जाणून घेऊया. बघा, याआधी तुम्ही ऐकलेत असेल की व्यंकटेश स्तोत्राची सेवा कशी करावी आणि का करावी. बघा, ज्यावेळेस आपण ही सेवा चालू करतो ना, त्यावेळेस आपल्याला खूप साऱ्या अडचणी येत राहतात आणि सेवा चालू करताना आपल्याला शार्प 12 वाजता चालू करावं लागते. त्यामुळे आपल्याला थोडी भीती वाटते, कारण संध्याकाळची जी वेळ असते ती आपल्या झोपेची वेळ असते आणि ही सेवा नेमकी रात्री 12लाच चालू करावी लागते. पण तुम्हाला सांगते, इतक्या सेवांमधून ही सेवा खूप खूप प्रभावी सेवा आहे. तर ही सेवा दररोज 21 वेळा 21 दिवस तुम्हाला करायची आहे. बघा, चला तर आपण सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये पाहून घेऊया. बघा, ही सेवा कशी करावी, काय नियम आहेत, पूजा मांडणी करायची का, कोणी करावी, याला काही बंधन आहेत का. बघा, ही सेवा कोणीही करू शकतं. ताई, दादा, ज्या विधवा स्त्रिया आहेत, त्या वयस्कर लोक, कोणीही करू शकतं. तर ह्याला बंधन काहीही नाही. नियम काय आहेत तर बघा, आपण 21 दिवस ही सेवा करणार आहोत. तर 21 दिवस आपल्याला मांसाहार करायचा नाही, म्हणजे कडकडीत वर्ज्य. त्याचबरोबर आपल्याला मासिक पाळी आल्यानंतरनं ही सेवा हितच थांबवायची आहे आणि पुन्हा नव्याने चालू करायची आहे. म्हणजे काय करायचं आहे, ज्यावेळेस आपल्याला मासिक पाळी येईल तर ती सेवा पूर्ण तिथंच थांबवायची आणि परत नव्याने 21 दिवस तुम्हाला सेवा करायची आहे. म्हणून तुम्हाला सांगते की पाळी येऊन गेल्यानंतरच महिलांनी या सेवेला सुरुवात करावी. तसेच सुतक वगैरे आल्यानंतर सेवा पूर्ण होत नाही, म्हणजे ती खंडच पडते, आपण सेवा करायची नाही. त्यामुळे हे काही नियम आहेत, हे नियमाचे पालन करूनच तुम्ही ही सेवा चालू करा. पण ही सेवा खूप खूप प्रभावी आहे, तुम्ही नक्की करून बघा. बघा, काय करायचं आहे, आपल्याला एक मंडल म्हणजे 21 वेळा या स्तोत्राचे पाठ करायचे आहेत, म्हणजे पाठ म्हणायचे आहेत. आता हे व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला मिळून जाईल आणि मराठीतून जर तुम्ही म्हणणार असाल तर तुम्हाला खूप वेळ लागेल. त्यामुळे तुम्ही संस्कृतमधूनच तुम्ही म्हणू शकता. हे स्तोत्र 21 दिवस बरोबर रोज रात्री 12 वाजता तुम्हाला म्हणायचं आहे. कोणत्याही दिवशी, कोणत्याही वारी तुम्ही सुरुवात करू शकता. म्हणजे असं नाही की याला काही मुहूर्त बघायचा आहे का, काहीही नाही. तुम्ही कोणत्याही गुरुवारी किंवा सोमवारी तुम्ही कधीही ही सेवा चालू करू शकता. त्याचबरोबर ही सेवा करताना काय करायचं आहे बघा, आंघोळ करून तुम्हाला म्हणायला सुरुवात करायची आहे. स्वच्छ आंघोळ करायची आहे आणि तुम्हाला बसायला निळे आसन घ्यायचे आहे, नवीन आणि निळे. तर आता बघा, तुमच्याकडे जर निळे आसन नसेल तर तुम्ही ब्लाऊजचा पीस जो निळा असतो त्याचे आसन टाकून जर तुम्ही बसला आणि ही सेवा करायला सुरुवात केली तरीही चालेल. वेगळी अशी पूजा मांडणी काहीही नाही. बरोबर आपल्याला रात्री 12 वाजता म्हणायला सुरुवात करायची आहे आणि ते सुद्धा मनातली मनात नाही, तुम्हालाच ऐकू येईल इतक्या आवाजात तुम्हाला सुरुवात करायची आहे. 21 दिवसात तुम्हाला काय होणार आहे बघा, तुमच्यासोबत काय काय घडू शकतं. तुम्हाला बघा, भीती वाटेल, कुठेतरी वाजलेला आवाज येईल, भिंतीवर कोणतरी खिळा ठोकते किंवा भिंत असं हदरते असं वाटेल, कुठं पाण्याचा, कुठं घुंगराचा आवाज येईल, कोणतरी खिडकी वाजवते, दरवाजा वाजवते, असं आपटल्यासारखा आवाज येईल. चुकूनही मागे वळून तुम्ही बघू नका. तुम्ही तुमची सेवा कंटिन्यू करा, म्हणजे तुमची सेवेत सातत्य ठेवा. अजिबात तुम्ही इकडं तिकडं बघू नका. तुम्ही तुमची सेवा आहे ना ती व्यवस्थित पार पाडा, कारण ही सेवा आपल्याला वाईट शक्ती जी आहे ती करू देत नाही, ती खंड करण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे तुम्ही इकडे तिकडे बघू नका, तुम्ही तुमची सेवा ती पूर्ण करा. तर ह्या दिवसात आपल्याला काय टाळायचे बघा, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, ईर्ष्या, असत्य विचार, वर्तन, वचन, कोणावरही अन्याय आपल्याला करायचा नाही. मांसाहार पण वर्ज्य करायचा आहे, मद्यपान वर्ज्य करायचं आहे. रोज रात्री हे स्तोत्र म्हणताना बघा, आपल्याला पूर्वेकडे तोंड करून निळ्या आसनावर मांडी घालून बसून म्हणायचं आहे. एकाग्रतेने इकडे तिकडे न पाहता, कोणाकडेही काहीही लक्ष न देता वाचन करायचं आहे. 21 दिवस बघा पूर्ण झाल्यानंतर इच्छित असेल ते पूर्ण होतं. म्हणजे तुम्ही ज्या इच्छा
तुमच्या मनात इच्छा धरून तुम्ही जी सेवा करताय ना, ती इच्छा तुमची लवकरच पूर्ण झालेली तुम्हाला दिसेल. या सेवेमध्ये बघा, अज्ञात शक्ती तुम्हाला चक्क बांधा आणतील. 21 दिवस काही तुमचे पुरे होऊ देणार नाही. त्याआधीच काहीतरी चूक करू नका. इकडे तिकडे कुठेही बघू नका. नीट लक्ष द्या. कुठेतरी कसं तरी कुठून तरी हे तुम्हाला नक्की बांधा आणतील. 21 दिवस पूर्ण होऊन देणार नाही. पण बघा, आपण घाबरायचे नाही, संकटाला तोंड द्यायचं. 21 दिवस कसोटीने हे पूर्ण केल्यावर आपल्याला व्यंकटेशाला कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे बघा, तुम्ही ओळखायचं आहे. जागृत म्हणजे आपण जागे असतो किंवा स्वप्नात कशाही रूपात तुम्हाला विष्णुदेव, व्यंकटेश, बालाजी तुम्हाला दर्शन देणार आहेत. सेवा खूप प्रभावी आहे. बघा, एवढ्या सगळ्या सेवांमधून ही सेवा खूप जबरदस्त आहे. फक्त तुम्हाला 21 दिवस तुम्हाला मांसाहार करायचा नाही, मद्यपान करायचं नाही. त्याचबरोबर कोणी काहीही बोलू त्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं नाही. तुम्हाला फक्त तुमच्या सेवेकडे लक्ष द्यायचं आहे. कोणाबरोबरही वाद घालायचा नाही. सेवा खूप सोपी आहे. तुम्हाला वेगळी पूजा मांडणी करायची गरज नाही. तुम्ही देवघरासमोर बसायचं आहे. फक्त तुमचं तोंड पूर्वेला झालं पाहिजे, इतकंच महत्त्वाचं आहे. कारण ही सेवा जी आहे, तुमच्या मनातील ज्या कोणत्या इच्छा आहेत ना, ती इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच. तुम्ही लक्ष्मीप्राप्तीसाठी ही सेवा करू शकता. तुमच्या मनातील ज्या कोणत्या इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही 21 दिवसाची ही सेवा नक्की करून बघा. ह्याचे अनुभव तुम्हाला काय येतात. 21 दिवसात तुम्हाला दर्शन मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण त्याचबरोबर तुम्हाला वाईट शक्ती ही सेवा तुमची पूर्ण होऊ देणार नाही, याची तुम्ही नक्की काळजी घ्या. कारण तुम्हाला कसे तरी भास होतील, कोणीतरी आवाज देईल, मध्यरात्री तुमचं कोणतरी दार वाजवेल किंवा खिडकी वाजवण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही अजिबात पाठीमागे बघू नका. तुम्ही तुमची सेवा कंटिन्यू करा. तर ही होती मी सांगितलेली थोडक्यात माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.